जेव्हा जेव्हा जगात पाप वाढतं आणि संतुलन बिघडतं, तेव्हा धर्म टिकवण्यासाठी भगवान विष्णू अवतार घेतात. आणि गीतेतला हा श्लोक त्याचीच साक्ष देतो. ते वचन देतात की मी प्रत्येक युगात येतो. तर ही गोष्ट आहे 4 युगांची. प्रत्येक युगात विष्णूंनी दुष्टांचा नाश करण्यासाठी वेगवेगळे अवतार घेतले. सगळ्यात आधी सत्ययुगात हयग्रीव राक्षसानं वेद चोरले आणि महापुराचं भयंकर संकट आलं. तेव्हा विष्णूंनी घेतला मत्स्य अवतार. त्यांनी मनु ऋषींच्या नावेला आणि जीवसृष्टीला त्या पुरातून वाचवलं. त्यानंतरची गोष्ट आहे समुद्र मंथनाची. देव आणि दानव अमृतासाठी सागर मंथन करत होते. पण एक अडचण आली. मंथनासाठी वापरलेला मंदार पर्वत समुद्रात बुडायला लागला होता. इथे विष्णूंनी घेतला कुर्मा अवतार. त्याने तो अख्खा पर्वत आपल्या पाठीवर पेलला आणि मंथन यशस्वी झालं. पुढचं संकट तर आणखी मोठं होतं. हिरण्याक्ष नावाच्या असुरानं पृथ्वीलाच समुद्रात नेऊन लपवलं. मग आला वराह अवतार. विष्णूंनी आपल्या सुळ्यांवर पृथ्वीला उचलून तिची सुटका केली. हिरण्याक्षाचा तर वध झाला, पण त्याचा भाऊ हिरण्यकश्यपू सुडाच्या भावनेनं पेटून उठला होता. त्याला वरदान होतं की त्याला माणूस किंवा जनावर, दिवसा किंवा रात्री, आत किंवा बाहेर कुणीच मारू शकणार नाही. म्हणून विष्णू खांबातून नरसिंह रूपात प्रकट झाले आणि बरोबर सायंकाळी दारात त्याचा वध केला. आता त्रेतायुगात दानशूर राजा बळीने आपल्या सामर्थ्याने 3 लोकांवर राज्य मिळवलं होतं. तेव्हा विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि बळीराजाकडे फक्त 3 पावलं जमीन दान मागितली. यानंतर आले परशुराम. अहंकारी क्षत्रिय राजांपासून धर्माचं रक्षण करण्यासाठी हा अवतार होता. आपल्या वडिलांच्या हत्येनंतर त्यांनी तब्बल 21 वेळा पृथ्वीवरून अधर्मी क्षत्रियांचा नाश केला. आणि मग 7वा अवतार म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम. लंकेचा राजा रावणाचा वध करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता. 14 वर्षांच्या वनवासानंतर त्यांनी सीतेला सोडवलं आणि आदर्श अशा रामराज्याची स्थापना केली. आता द्वापर युगात आले भगवान श्रीकृष्ण. एक महान योद्धा, कुशल राजकारणी आणि उत्तम मार्गदर्शक. महाभारतात अर्जुनाचे सारथी बनून त्यांनी गीतेचं पवित्र आणि कालातीत ज्ञान संपूर्ण जगाला दिलं. विष्णूंचा 9वा अवतार म्हणजे गौतम बुद्ध, ज्यांनी जगाला हिंसा सोडून अहिंसा आणि करुणेचा मार्ग दाखवला. आणि आता शेवटचा अवतार कल्की, जो या कलियुगाच्या शेवटी प्रकट होणार आहे. असं म्हणतात की ते पांढऱ्या घोड्यावर बसून येतील आणि दुष्टांचा नाश करून पुन्हा सत्ययुग सुरू करतील. पण प्रश्न हा आहे की ज्या कलिराजाचा नाश करण्यासाठी कल्की अवतार येणार आहे, तो रहस्यमयी कलिराज कोण असेल?